चला लक्ष द्या. आज ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला राज्य घटना व पंचायत राजमधील राज्य घटनेचे वैशिष्ट्यापासून आपण सुरुवात करत आहोत. सब्जेक्टिव्ह मधून ऑब्जेक्टिव्ह असे क्वेश्चन बनवलेले आहे. ते वन लायनर स्वरूपात आहे. त्यामुळे तुमचा मुळासकट या ठिकाणी निश्चितच अभ्यास होईल आणि पैकीच्या पैकी मार्क्स पडण्यासाठी तुम्हाला मदत होईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्यवस्थित बघा, ऐका आणि समजून घ्या. भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्ये. भारतीय संविधानाची निर्मिती कोणी केली? सार्वभौम घटना समितीने. घटना समिती कधी सार्वभौम झाली? 14 ऑगस्ट 1947 रोजी. आता पुढचा प्रश्न पहा. नवीन घटना तयार करण्याचा अधिकार कोणाकडे होता? घटना समितीकडे. भारतीय राज्यघटना कशी आहे? विस्तृत व लिखित आहे. भारतीय राज्यघटनेत किती भाग आहेत? 25 भाग आहेत. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत? 12 परिशिष्ट आहेत. भारतीय राज्यघटनेत सुमारे किती कलमे आहेत? सुमारे 465 कलमे आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार भारत कसे राष्ट्र आहे? सार्वभौम प्रजासत्ताक समाजवादी व धर्मनिरपेक्ष गणराज्य आहे. भारताने राष्ट्रकुलाचे सभासदत्व कधी स्वीकारले आहे? ऐच्छिकरित्या व मित्रत्वाच्या नात्याने. भारताने राष्ट्रकुलाचे सभासदत्व स्वीकारताना कोणाप्रती राजनिष्ठा अर्पण केली नाही? ब्रिटिश सम्राटाप्रती. भारताने कोणती शासन प्रणाली स्वीकारली आहे? संसदीय शासन प्रणाली स्वीकारली आहे. संसदीय शासन पद्धती मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते? लोकसभेला. संसदीय शासन पद्धतीत कोणते सभागृह स्थायी असते? वरिष्ठ सभागृह. संसदीय शासन पद्धती कोणते सभागृह विसर्जित होते? कनिष्ठ सभागृह. संसदीय शासन पद्धतीला आणखी काय म्हणतात? वेस्ट मिनिस्टर शासन व्यवस्था. भारतीय संविधान कोणत्या स्वरूपाचे आहे? अंशतः परिवर्तनीय व अंशतः अपरिवर्तनीय. परिवर्तनीय व परिदृढ संविधानाचे प्रकार कोणी स्पष्ट केले? रॉय प्राइस. भारतीय राज्यघटना कोणत्या देशाच्या घटनेसारखी सहज परिवर्तनीय नाही? इंग्लंड. भारतीय राज्यघटना कोणत्या देशाच्या घटनेसारखी पूर्ण परिदृढ नाही? अमेरिका, नेदरलँड व ऑस्ट्रेलिया. लोककल्याणकारी राज्याचा निर्देश कुठे दिला आहे? घटनेच्या सरनाम्यात. दुर्बल घटकासाठी आर्थिक व शैक्षणिक सुविधांची तरतूद कोणत्या कलमानुसार आहे? कलम 46. अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष सवलती कोणत्या कलमानुसार आहे? कलम 15(4). धार्मिक स्वातंत्र्य बहाल करण्याचे राज्य कोणते आहे? धर्मनिरपेक्ष राज्य. सार्वजनिक जीवनात धर्माच्या हस्तक्षेपास काय आहे? मज्जाव. भारतीय राज्यघटनेने कोणत्या प्रकारचे नागरिकत्व दिले आहे? एकरी नागरिकत्व. भारतीय नागरिकांना कोणते नागरिकत्व दिले आहे? भारताचे नागरिक. सरनाम्यात कोणत्या शब्दातून एकरी नागरिकत्व स्पष्ट होते? आम्ही भारताचे लोक. कोणत्या देशाच्या संविधानात दुहेरी नागरिकत्व आहे? अमेरिका, USA. भारतीय राज्यघटनेत किती प्रकारचे मूलभूत अधिकार आहे? 6. संपत्तीचा हक्क सध्या कसा आहे? मूलभूत अधिकार नाही. मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात आहे? 3. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे घटनेच्या कोणत्या भागात आहे? घटनेच्या 4थ्या भागात आहे. मार्गदर्शक तत्वाचा मुख्य उद्देश काय आहे? कल्याणकारी राज्याची निर्मिती. मार्गदर्शक तत्वे जनतेच्या कशाच्या द्योतक मानली जातात? जनतेची इच्छा आणि आकांक्षाचे. मार्गदर्शक तत्वांना कायदेशीर मान्यता आहे का? नाही. मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्याचा आग्रह शासनावर करता येतो का? नाही. भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशासारखे संसदेचे श्रेष्ठत्व स्वीकारले नाही? इंग्लंड. भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशासारखे न्यायमंडळाचे श्रेष्ठत्व स्वीकारले नाही? अमेरिका. भारतीय राज्यघटनेने कोणता मार्ग स्वीकारला आहे? संसद व न्यायालय या मधला मार्ग. भारतात कायदे करण्याची अंतिम सत्ता कोणाकडे आहे? संसदेकडे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? संसदेकडे. घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? संसदेकडे. संसदेच्या कायद्याची वैधता ठेवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? सर्वोच्च न्यायालय. भारतीय संविधानात जगातील किती देशांच्या संविधानाचा अभ्यास करण्यात आला? सुमारे 60 देशांचा. संसदीय शासन प्रणाली कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारली आहे? ब्रिटन.
कायद्याचे राज्य ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली? ब्रिटन. एकेरी नागरिकत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून देण्यात आले? ब्रिटन. फर्स्ट पोस्ट द पोस्ट FPTP मतदान पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे? ब्रिटन. सरनामा कोणत्या देशाच्या संविधानावरून घेतला आहे? अमेरिका. मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारला आहे? अमेरिका. न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? अमेरिका. महाभियोगाची प्रक्रिया कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? अमेरिका. सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शब्द कोणत्या देशाकडून घेतले आहे? फ्रान्स. प्रबळ केंद्र शासन असलेले संघराज्य ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? कॅनडा. देशाधिकार संसदेकडे असण्याची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? कॅनडा. राज्यपालाची निवड राष्ट्रपती करतात ही तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? कॅनडा. राज्याची धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतली आहे? आयर्लंड. राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन कोणत्या देशाकडून घेतले आहे? आयर्लंड. आणीबाणी काळात मूलभूत हक्काचे निलंबन कोणत्या देशाकडून घेतले आहे? जर्मनी. वायमर संविधान. समवर्ती सूची कोणत्या देशाच्या संविधानावरून घेतली आहे? ऑस्ट्रेलिया. संसदेच्या दोन्ही गृहाची संयुक्त बैठक कोणत्या देशाकडून घेतली आहे? ऑस्ट्रेलिया. मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतली आहे? सोव्हिएत रशिया. संविधान दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे? दक्षिण आफ्रिका. राज्यसभा सदस्याची निवडणूक कोणत्या देशाकडून घेतली आहे? दक्षिण आफ्रिका. भारतीय संविधान उसने संविधान असे कोणत्या कारणामुळे म्हटले जाते? अनेक देशाच्या संविधानातील घटक स्वीकारल्यामुळे. भारतीय संविधानास तुकड्या तुकड्यांचे संविधान का म्हटले जाते? विविध देशांच्या घटकांचा समावेश केल्यामुळे. भारतीय संविधानाला पश्चिमेचे अंधानुकरण का म्हटले जाते? पश्चिमात्य संविधानाचा प्रभाव असल्यामुळे. भारतीय संविधानाला वकिलांचे नंदनवन असे कोणी म्हटले? सर आयव्हर जेनिंग्ज. भारतीय राज्य घटनेच्या कलम 1 मध्ये भारताचे वर्णन कसे केले आहे? इंडिया दॅट इज भारत शॉल बी अ युनियन ऑफ स्टेट. भारत हा राज्याचा संघ आहे. भारतीय राज्य घटनेत भारताच्या फेडरेशन हा शब्द वापरलेला आहे का? नाही. भारतीय राज्य घटनेने संघराज्य हा शब्द कोठेही केलेला आहे का? नाही. भारत एकात्मक राज्य आहे असे म्हणता येते का? नाही. संघ राज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना आहे का? नाही. अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात का? होय. इंडिया दॅट इज भारत शॉल बी अ सेक्युलर फेडरल सोशलिस्ट युनियन अशी दुरुस्ती कोणी सुचवली होती? KT शहा. भारताचे संघराज्यात्मक स्वरूप. केंद्र व घटक राज्यामध्ये अधिकाराची विभागणी हे कोणत्या स्वरूपाचे लक्षण आहे? संघराज्यात्मक. संसदेला नवीन राज्याची निर्मिती करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? कलम 2. संसद भारतात एकात्मक राज्याची निर्मिती करू शकते का? नाही. लिखित राज्य घटना ह्या कोणत्या शासन पद्धतीचे लक्षण आहे? संघराज्याचे. भारतीय संविधान जगातील कशा प्रकारचे संविधान आहे? सर्वात मोठे लिखित संविधान आहे. परिदृढ म्हणजेच अपरिवर्तनीय राज्य घटना हे कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे? संघराज्याचे. भारतीय संविधान पूर्णपणे परिदृढ आहे का? नाही, अंशतः परिदृढ आहे. घटने दुरुस्तीसाठी संसदेच्या उपस्थित सदस्यांचे किती बहुमत लागते? 2/3 बहुमत. केंद्र राज्य संघराज्य सोडवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? सर्वोच्च न्यायालय. न्यायमंडळाचे श्रेष्ठत्व हे कोणत्या स्वरूपाचे लक्षण आहे? संघराज्यात्मक. द्विगृही संसद असणे हे कोणत्या शासन पद्धतीचे लक्षण आहे? संघराज्याचे. भारताचे एकात्मक स्वरूप कोणत्या सूचीमध्ये सर्वाधिक विषय आहे? केंद्र सूचीमध्ये. समवर्ती सूचीतील विषयावर अंतिम श्रेष्ठत्व कोणाचे असते? केंद्राचे. भारतात घटक राज्यांना स्वातंत्र्य घटना आहे का? नाही. संपूर्ण भारतासाठी किती राज्य घटना आहे? एकच. राष्ट्रपती आपत्कालीन स्थितीत घटक राज्यांची विधानसभा बरखास्त करू शकतात का? होय. आणीबाणीमुळे भारताचे स्वरूप कसे बनते? एककेंद्रीय. भारतीय राज्य घटना पूर्णतः अपरिवर्तनीय आहे का? नाही. एकेरी नागरिकत्व ही कोणत्या स्वरूपाची खूण आहे? एकात्मक राज्याची. भारतात दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आहे का? नाही. भारतात सर्वोच्च न्यायालयाची सत्ता कोणावर चालते? सर्व न्यायालय, संस्था, केंद्र राज्य सरकारी व व्यक्तीवर.
एकेरी न्यायव्यवस्था हे कोणत्या स्वरूपाचे लक्षण आहे? एकात्मक. केंद्रशासित प्रदेशाचा कारभार कोण पाहते? केंद्र सरकार. केंद्रशासित प्रदेशावरील केंद्राची पकड कोणत्या स्वरूपाकडे निर्देश करते? एकात्मक स्वरूपाकडे. घटक राज्यांच्या स्वायत्तेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? केंद्र सरकारकडे. राज्याच्या सीमा नावे बदलण्याचा अधिकार कोणाकडे आहे? केंद्र सरकारकडे. राज्यातील विषयावर कायदे करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? केंद्र सरकारकडे. घटक राज्याच्या स्वायत्त केंद्राचा हस्तक्षेप कोणत्या स्वरूपाचा निर्देश करतो? एकात्मक राज्याचा. शेषाधिकार म्हणजे काय? सूचीबाह्य विषयावर कायदे करण्याचा अधिकार. भारतात शेषाधिकार कोणाकडे आहेत? केंद्राकडे. शेषाधिकार केंद्राकडे असणे कोणत्या स्वरूपाचे प्रतीक देते? एकात्मक राज्याचा. घटक राज्याचे राज्यसभेतील प्रतिनिधित्व कसे आहेत? असमान. घटक राज्यांच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. अखिल भारतीय सेवा कोणत्या स्वरूपाचा निर्देश करतात? एकात्मक स्वरूपाचा. भारतातील निवडणूक यंत्रणा कशी आहे? एकात्मक पद्धतीची. संपूर्ण भारतासाठी किती राष्ट्र आहेत? राष्ट्रध्वज आहे. संपूर्ण भारतासाठी किती राष्ट्रध्वज आहे? एक. संपूर्ण भारतासाठी किती राष्ट्रगीत आहे? एक. संपूर्ण भारतासाठी एकच महालेखा परीक्षक कोण आहे? नियंत्रक व महालेखा परीक्षक सीएजी. भारताचे स्वरूप संघात्मक असूनही असे कसं आहे? एकात्मक. भारतीय संघराज्यास क्वासी फेडरेशन का म्हटले जाते? केंद्राकडे जादा अधिकार असल्यामुळे. भारतीय संघराज्याला काय म्हटले? एकात्मतेकडे झुकणारे राज्य. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय. गंगाराम फुलचंदानी विरुद्ध राजस्थान सरकार हा खटला कोणत्या वर्षी झाला? 2001. गंगाराम फुलचंदानी खटल्यात भारतीय संविधानाचे स्वरूप कसे आहे? संघात्मक. राजाराम पाल विरुद्ध लोकसभा अध्यक्ष हा खटला कोणत्या वर्षी झाला? 2007. राजाराम पाल खटल्यात भारताने कोणते संघराज्य स्वीकारले असल्याचे सांगितले? सैल संघराज्य. भारताचे संघराज्य कसे वर्णन केलेले आहे? अविध्वसनीय घटकांचे मिळून बनलेले अविध्वसनीय संघराज्य. संघराज्य व त्याचे राज्य क्षेत्र भाग 1 मध्ये बघायचं आहे. भाग 1 मधील तरतुदी कोणत्या कलमात आहे? कलम 1 ते 4. कलम 1 नुसार भारताचे वर्णन कसे आहे? इंडिया दॅट इज भारत शॉल बी युनियन ऑफ स्टेट. कलम 2 कशाशी संबंधित आहे? नवीन राज्य दाखल करणे व स्थापन करणे. कलम 3 कशाशी संबंधित? राज्याची निर्मिती, क्षेत्र, सीमा व नावे बदलणे. नागरिकत्व. भाग 2 मध्ये भाग 2 मधील तरतुदी कोणत्या कलमात आहे? कलम 5 ते 11. कलम 5 कशाशी संबंधित आहे? संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व. संविधानाच्या प्रारंभीचे भारतात राहणारी व्यक्ती कोणत्या कलमानुसार नागरिक ठरते? कलम 5. संविधानाच्या प्रारंभी भारतात किमान किती वर्ष सामान्यतः निवासी असलेली व्यक्ती नागरिक ठरते? 5 वर्ष. कलम 6 कशाशी संबंधित आहे? पाकिस्तानातून स्थलांतर करून आलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व. पाकिस्तानातून आलेल्या व्यक्तीच्या नागरिकत्वासाठी कोणता कायदा संदर्भी आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. 19 जुलै 1948 पूर्वी स्थलांतर केलेल्या व्यक्तीस नागरिकत्व मिळते काय? होय. 19 जुलै 1948 नंतर स्थलांतर केलेल्या व्यक्तीस नागरिकत्वासाठी काय करावे लागते?